दरम्यान संतोष देशमुखांवर अनैतिक संबंधाचे खोटे आरोप करून त्यांना अडकवण्यासाठी कसा कट आखला होता याबाबत मस्सादोगच्या ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी काय नेमके दावे केले होते आपण ते दावे पाहूया। त्यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून। आमच्या गावातल्या आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे ॲम्ब्युलन्स बोलवली आणि ती ॲम्ब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे, त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आतापर्यंत। बॉडीला पैसे नव्हते, त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं। कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक दाबायचं। त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई ह्यांनी तयार ठेवली होती, त्या बाईच्या मागे म्हणजे त्यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं बरोबर असा पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता। पण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।